हाय दीदी. हाय मुद्रा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुठे जातोय आपण? आता आपण एका वन डे ट्रिपला जातोय. ती जागा खूपच जास्त फेमस आहे आणि एक असं श्रद्धास्थान आहे जे की आहे वाडा इथे. तर लोकेशन रिव्हील नको करू. आता वाजलेत सकाळचे 7 आणि आम्ही आमचे हेल्मेट्स वगैरे घेतले कारण की आम्ही बाय रोड जाणार आहे. ट्रायपॉड सगळं घेतलंय, छोटा मिनी स्पीकर सुद्धा. तर बाय द वे अशोक मला 5 वाजता उठवणार होता आणि आम्ही 7 वाजता निघणार होतो. नेक्स्ट टाइम 7:32 आणि तो 7:15 उठला. ठीक आहे. तर आता सर्वजण येणार आहे, म्हणजे आयडिया आली असेल की आपण कोणासोबत जातोय. तर आशू दादाच्या फ्रेंड्स लोकांसोबत, वेदांत दादा, सागर दादा, अखिलेश दादा, युक्ता दीदी सर्वजणच आहेत. तर चला सुरू करूयात आपला प्रवास. जय सद्गुरू. बाय द वे अजून जय सद्गुरू. पण अजून एक की ना, मुद्रा जास्त फोन इथे नाही काढणार आहे एरियामध्ये. जे काय असेल डायरेक्ट तिकडे गेल्यावरच आम्ही दाखवू, कॉज इकडे रिस्की आहे थोडं. ओके चलो लेट्स मीट देअर. कसा बोलतो सगळेजण. काय मला ना काय झालं सांग तर. आला हा 5 मिनिटं करून. किती वाजलेत आता? 7:42. अजून निघालो नाहीये आम्ही आणि तिकडे बसून बोलतो की गाडीचा आवाज होतो आणि हा येडा बोलतो गाडी बंद पडणार आहे. काय यार, स्वतः खाऊन आली आहे मस्त. आम्ही उपाशी आहे. चुप रे. आधी बोलायचं ना, आम्ही पण खाऊन आलो. ओय चला झालं का? ओ माय गॉड. हा पाय वर का घेतलास तू थोडा? घेतला पॅन्ट टाईट केलेली दिसते यार. रोहित बॅग मध्ये काय पाण्याची बॉटल. सेम. बोललो कुठली बरे. हॅलो हॅलो. हॉल्ट घेतलाय कारण की इकडचं सीनरी आणि व्ह्यू खूप चांगला आहे. तर सगळेजण तिथे बघू शकता. तिथे सगळे फोटोज काढतायत. आम्ही आमचे सुद्धा इंडिव्हिज्युअल असं छान काढून घेतलंय. वेदांत आज एकदम स्टड बनून आलाय म्हणून त्याच्यासोबत सगळे फोटोज काढतायत. आमच्या गाड्या लावून ठेवल्यात लाईन मध्ये. सगळे आपलेच कार सॉरी बाईक्स आहेत आणि बाकीचे तिकडे आहेत. थोडी गाडी ड्राईव्ह सुद्धा केली कारण असं गर्दी नाही म्हणून. तर आता आपल्याला एक ग्रुप फोटो काढायचा आहे. आता आपण परत निघूया. हॅलो 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 हॅलो. हाय गाईज. सगळ्यांनी हाय करा. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्री कृष्ण. Hi everyone, good morning and welcome back to Bharti's Recipes and Vlogs. आज मी खूप खुश आहे आणि एकदम एनर्जेटिक आहे कारण की आज आपण आलेलो आहोत एका अशा ठिकाणी जे मी खूप मॅनिफेस्ट करत होती. तर आज आपण आलेलो आहोत पालघर येथील जे वाडा आहे तिकडे एक गोवर्धन इको विलेज आहे. तिकडे आपण आलेलो आहोत. गोवर्धन इको विलेज हे तर त्याचं प्रोफेशनल नाव झालं, बट इट इज ऑल्सो नोन ॲज मिनी वृंदावन कारण की इकडे सर्वच काही बोलतात ना वृंदावन सारखं बनवलं गेलं आहे. तर आम्ही पोहोचलो आहोत बाय रोड. आम्हाला 2.5 hours लागले आणि तुम्ही बघू शकता मागे सर्वजण आहे. आपण इकडे आशू दादा, वेदांत, अखिलेश दादा, सागर दादा, युक्ता दीदी या सर्वांसोबत आलोय आणि आता सर्वांनी फेस वॉश करून घेतलंय आणि प्रचंड गर्दी आहे कारण की रविवार सुद्धा आहे. तर सर्वांनीच विचार केलाय की इकडे येऊयात. तर बघूयात जसं आपण फिरू तसं तुम्हाला सुद्धा मी दाखवणार आहे. आणि विदाउट एनी फर्दर डू लेट्स बिगिन. आशुदादाने प्लम केक आणलाय आणि ही जी लाईन आहे ना ती प्रसादसाठी लाईन आहे. तर
खूप मोठी जागा आहे ही. 120 एकर्समध्ये हे गोवर्धन इको विलेज बांधलं गेलं आहे आणि प्रत्येक जागा इतकं क्लीन आहे, इतकं क्लीन तर काहीच त्याबद्दल प्रश्न नाही आहे की म्हणजे बोलतात ना लोकांनी स्वतःहून पण रिस्पॉन्सिबिलिटीज घेतल्यात की कुठे कचरा होऊ नये. आणि इथे तुम्ही बघू शकता स्टॉल्स वगैरे आहेत जिकडे खूप बुक्स आहेत. तर आता आपण जातोय श्री श्री राधा वृंदावन बिहारी टेम्पलमध्ये, तुम्ही बघू शकता. आणि इथे आहे हे मंदिर आणि खूप लाईन आहे, तर चप्पल काढून वर जाऊयात. आधी दर्शन घेऊया. हो पूर्ण एका नगरावर. एक असं फिरून मग जो मथुरा वृंदावन है उसके प्रति वृंदावन हमने बनाया. कौन करते वीडियो? काटते का भैया? सागर काट रहे वीडियो. हाँ नहीं आता खाया खाया जा तू पण दे आता. तर तुम्ही बघितलं असेल की आत खूप छान भजन वगैरे सुरू होतं आणि नेमकं आम्ही बाहेर यायला आणि जो प्रसाद असतो तो संपायला एकच झालं. पण तरी आम्ही ट्राय करणार आहे की महाप्रसाद जो असतो ना तो आम्ही खाऊ, त्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. गौशालामध्ये आम्ही गेलेलो, त्यांना गाईंना चारा दिला आणि खूप आवडीने त्यांनी खाल्ला. आता आम्ही ना श्रीनाथजी कॅफेमध्ये आलो आहे, म्हणजे याच
इको विलेजमध्ये भरपूर गोष्टी आहेत. मग तुम्ही ते गौशाला म्हणा, खूप मंदिरं आहेत लहान लहान. तरी आम्ही अजून काहीच फिरलेलो नाही आहोत. पण सकाळी 7ला निघालो आहे आणि काहीच खाल्लं नाही आहे, म्हणून आम्ही आता इथे आलो आहे. तर मी दाखवते इकडचं कॅफे नक्की कसं आहे ते. तर हे जे कॅफे दिसतंय ते कॅफे आहे श्रीनाथजी कॅफे आणि त्याचा आज मेन्यू इथे जो लिहिलेला आहे तो आहे. आणि आम्ही सर्वांनी काही ना काही मागवलं आहे, कॉफी, टी हे ते. तर आता इथे लाईनमध्ये ऑलरेडी हे तिघे उभे आहेत, वेदांत, रोहित दादा आणि दीदी, आणि बाकीचे सगळेजण इथे ऑर्डर देत आहेत. आशू दादा, आपण काय काय मागवलं आहे थांब. आपण मागवलेलं आहे 5 जरा जोरात बोल आणि इकडे ये. 5 वेज चीज ग्रिल सँडविच. काय? वेज चीज ग्रिल सँडविच, 5 वेज चीज ग्रिल सँडविच आणि साधा डोसा 3, एक कॉफी आणि एक चाय. तेवढं. चाय वगैरे नाही घेतली कोणी? कोणी सांगितलं? ओके. आणि इथे आता उभं राहायचं आहे ना आता लाईन मध्ये. चलो. लाईन मध्ये भेटू. हे बघ कसं दिलं का. अरे बाय. तर सागर दादा इकडे 2दा येऊन गेलेला आहे आणि दुसऱ्यांदा आज आहे की 2दा येऊन गेला आहे? आता ही दुसरी टाइम आहे. हे दुसऱ्यांदा सागर दादा, अखिलेश दादा आणि सौरभ दादा इकडे सेकंड टाइम येत आहेत. आणि अजून आपल्याला खूप फिरायचं आहे ना, बऱ्याच गोष्टी आहेत अजून इकडे. आपण काहीच फिरलो नाहीये, फक्त मेन मंदिर होतं का ते आपण त्यात आपण मस्त दर्शन घेतलंय. आणि आता आम्ही थोडं खाणार आहे आणि त्यानंतर आपण फिरणार आहे. आपण गाईड सोबत फिरणार आहे की आपलं नाही, आम्हाला माहिती आहे आपलं फिरणार आहे. आणि खूप गोष्टी अजून फिरलोच नाहीये. तर जसं जसं हा व्लॉग पुढे जाईल तसं तसं तुम्हाला आम्ही दाखवूच. तर हा व्लॉग थोडा मोठा असेल कारण की आम्हाला सगळं दाखवायचं आहे. ते आलो आहे एवढं लांबपर्यंत. तर इथे आपण कसं पोहोचलो, किती वेळ लागला आणि किती किलोमीटर आहे? 49 का 50 किलोमीटर. 50 किलोमीटर्स आहे आपल्या घरात ना, म्हणजे कळवा भिवंडी, कल्याण भिवंडी बायपास. हा, तिकडनं आपण आलो आणि तरी दोन 2-2.5 तास 2 तास वगैरे लागले. म्हणजे हायवेच आहे पण मधले जे रस्ते आहेत ते खूप खडबडीत आहेत. सो ते सोडलं तर मस्त प्रवास होता. खूप एन्जॉय करत करत सर्वजण आलोय आम्ही इकडे. आणि आता अर्धे जण तिकडे उभे आहेत कारण की भरपूर ऑर्डर्स आहेत, तर कोणाला तरी तिकडे थांबायला लागेल म्हणून. तर आता बघूया तिकडच्या कॅफेचं कसं आहे आणि त्यानंतर आपण जाणार आहे का जेवायला? हां, मग 12:30 नंतर इथेच ना प्रसाद खायला. आणि आपण 12:30ला प्रसाद खायला सुद्धा जाणार आहे. तो तुम्ही लोक बघत राहा व्लॉग शेवटपर्यंत. डिलिशियस रोहितांना एक घास दे ना. शी यार, एक तर भांडून मसाला घेतलाय. बटाटे टाक. शी यार, साधं पाणी पिऊ. कसं आहे आधी सांग. एकदम काय परत बोल. डिलिशियस, आउटस्टँडिंग. हे खा. झालं नाही, खेचू नको. तोडून दे ना एक घास, भाजी भरून दे ना आणि भराव. और बाप रे, किती ते रे. ए कसं आहे? ऑर्डर आहे. आपण ऑफर से निकालने को बोल देती है. चल ट्राय कर दीदी. भाई हा माझा नाहीच आहे. येस, वेदांत आहे. साधा डोसा, ग्रिल सँडविच दुसरा आलेला आहे. सागर सॉस टाकता येत नाही, मी बघ कसं शेफ वगैरे. शेफ, ओ माय गॉड. मग हा मला पाहिजे. 3 डोसे घेतले.
सो आपण ब्रेकफास्ट केला आहे आणि खूप छान होतं. जर तुम्ही कधी इकडे आलात तर सँडविच नक्की ट्राय करा. आणि डोसा वगैरे पण खूप सुंदर होतं. कॉफी मी प्यायलेली आहे. आणि आता आपण चाललो आहोत श्री राधा मदन मोहन टेम्पलमध्ये आणि मी दाखवते. खूप सुंदर टेम्पल आहे. तर आता या मंदिरात सुद्धा दर्शन घेतलेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल भरपूर फॉरेनर्स सुद्धा आले आहेत ट्रेडिशनल ड्रेसमध्ये. म्हणजे खूप छान वाटलं बघून की प्रत्येकाने ड्रेस कोड पाळला आहे आणि खूप सुंदर ठिकाणी हे मंदिर म्हणजे बोलतात ना ओव्हरऑलच हे जे इको विलेज आहे ते खूप सुंदर ठिकाणी बांधलं गेलं आहे. आणि अजून मी इकडचा अवतीभवतीचा परिसर तुम्हाला दाखवते. तर इथे जे तुम्हाला दिसतंय ते सगळं आहे पार्किंग आणि इकडे तुम्ही बघू शकता फक्त आणि फक्त हिरवगार फुल शेती आहे आणि पूर्ण माउंटेन 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 आणि इकडे सगळेजण फोटोज काढतायत. नंबर 2 राधा दामोदर. नंबर 3 राधा मदन मोहन. नंबर 4 राधा रमण. नंबर 5 राधा गोकुलानंद. नंबर 6 राधा गोपीनाथ. नंबर 7 राधा गोविंद देव. ये 7 मंदिर को 7 गोस्वामी मंदिर बोलते हैं. अंदर जाएंगे तो सभी मंदिर के सामने नाम लिखा रहेगा. इनका दर्शन करना. पूरा वृंदावन का 5000 मंदिर दर्शन करने का फल मिल जाएगा आपको इधर ही. अच्छा है ना. लेकिन अच्छे से करना है. कोई मंदिर के अंदर चप्पल पहन के नहीं जाना. तर तिकडे एक गाईड होते त्यांनी आम्हाला सगळं सांगितलंय की आत काय काय फिरायचं आहे कुठे काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे ते. तर आता आपण जातोय आणि 3 रस्ते आहेत त्यातनं कोणताही तुम्ही चूज करू शकता. फक्त 7 टेम्पल्स आहेत. गोवर्धन पर्वत सुद्धा आहे. बरसाना सुद्धा आहे इकडे. तर बघूयात आता आपण कुठे जातोय ते. मला तिकडे दिसतंय काहीतरी ते समोर. श्रीजी टेम्पल. अरे शाम म्हणजे कृष्ण खूप हुशार आहे. थांबा परत लिहिलं काय. अपनी देणगी उस अकाउंटेंट को दे जाना.
तर या गोवर्धन इको विलेजमध्ये हे सगळं काही आहे. इथे ज्या बोर्ड्समध्ये लिहिलं आहे ते सर्व वृंदावन फॉरेस्ट, यमुना रिव्हर. तर आता आपण चाललो आहे वृंदावन फॉरेस्टमध्ये. बघूयात काय काय आहे ते. तर ना मला एक स्टोरी सांगायची आहे. हे बघून मला एक आठवलं. लहान मुलांचा ना असा ॲनिमेटेड कृष्णाचा मूवी आहे. त्या मूवीमध्ये तुम्हाला जर तुम्ही तो मूवी बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल की एक अशी राक्षस येते आणि बालकृष्ण असतो, तो तिचा जीव घेतो. सो तेच या इथे आहे, तुम्ही बघू शकता. वाव, म्हणजे ऑलमोस्ट सगळंच कवर झालं आहे इकडे. कुठे हे काय आहे? ब्रह्मांड घाट. घाट बरोबर. सगळेजण खेळतात. नाही, सगळेजण खात आहेत. आंबे, फ्रूट सगळे. मला वाटतं खेळून झाल्यानंतर असायचं ना काहीतरी. किती मस्त वाटतात त्याच्या फ्रेंड्स सोबत, है ना. अजून तिकडे पण आहे. हॅलो गाईज, आज आहे वरई डाळ आणि मेथी. हाय गाईज, तर तुम्हाला तर मी जेवढं होऊ शकेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काही ठिकाणी बोर्ड्स होते म्हणून आम्हाला कळू शकत होतं की काय आहे ते. आणि बघूयात, काही ठिकाणी बोर्ड्स नसल्यामुळे कळत नव्हतं एक्झॅक्टली. पण खूप मजा आली. म्हणजे एक म्हणतात ना इतकं चांगलं. आता वृंदावन कधी जाणार ते त्यासाठी पण मॅनिफेस्टेशन सुरूच आहे. पण तोपर्यंत मिनी वृंदावन आपण फिरून घेतलेलं आहे. आणि आज रविवार असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे. म्हणजे सागरदादा आणि अखिलेश दादा इकडे येऊन गेलेत, पण ते सुद्धा म्हणतात की आज जेवढी गर्दी आहे तेवढी या ठिकाणी कधीच गर्दी नव्हती. आणि आज प्रचंड गर्दी, म्हणजे प्रसादच्या लाईनीत पण एवढं रश आहे ना. त्यामुळे आणि खूप ऊन पण आता यायला लागलं आहे. तर बघूयात, काहीतरी खाऊयात आणि मग आपण आपल्या घरी जाणार आहोत. फोटोज वगैरे क्लिक केलेले आहेत ते मी या व्हिडिओच्या एंडमध्ये नक्कीच टाकेन.